पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, याचकाचा भार घेऊन इरझार, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुका म्हणे दान, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबाराय देवाच्या दारात उभे राहिले तर देवाला म्हणतायत की देवा, मी तुझ्या दारात याचक म्हणून, भिकारी म्हणून उभा राहिलो आहे. का? तर देवा, तू मला प्रेमाचा खाऊ दे, तू मला प्रेमरूपी खाऊ दे. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. भातुके म्हणजे खाऊ, गंमत, लहान मुलाचा खाऊ. महाराज म्हणते, देवा मी तुझ्या दारात उभा आहे, उभा राहिलो नाही, ठाकलोसे द्वारी. उभा ठाकणं म्हणजे पाय रोवून उभा राहणं, नुसतं उभा राहणं हे ढिल्ल आहे. ठाकलोसे द्वारी, तुझ्या दारात पाय रोवून उभा राहिलोय, एक याचक म्हणून, एक भिकारी म्हणून. का? तर देवा मला तुझ्याकडून प्रेम हवंय, प्रेमाचा खाऊ हवाय. तुकोबाराय देवाकडे प्रेम मागतायत आणि तुकोबाराय देवाच्या दारातील याचक झालेत, भिकारी झालेत. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज याचक आणि भिकारी असा डबल शब्द प्रयोग करतात. का बरं? याचक आणि भिकारी हे दोन्ही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे, थोडा फरक आहे पण जवळजवळ 19-20 एकाच अर्थाचे. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. भिकारी आणि याचक यातील फरक काय? आपण जे देऊ तेच भिकारी स्वीकारतो आणि निघून जातो, आणि याचक जे मागेल तेच आपणास द्यावं लागतं, मगच याचक निघून जातो. हा भिकारी आणि याचकातील फरक आहे. दोघंही भिकारीच आहेत. याचकही भिकारी आहे, साधारण मागणारा गरीब माणूसही भिकारीच आहे. पण यात फरक असा आहे की भिकारी जर दारात उभा राहिला तर तो कधी तुम्हाला आदेश देत नाही की मावशीबाई मला जिलेबी वाढा, मावशीबाई मला पुरणपोळी वाढा, मावशीबाई मला गुलाबजामुन वाढा.
असा आदेश देत नाही. तो दारात उभा राहतो, आरोळी ठोकतो, आई साहेब काहीतरी वाढा, आई साहेब पोटाला काहीतरी वाढा, भिक्षा द्या, धर्म करा, अशी काकुळतीची हाक असते. तो काय मागायचं याचा आदेश देत नाही, नुसतं मागतो, द्या म्हणतो. आणि घरातून जे येईल ते गुपचूपपणे स्वीकारतो आणि निघून जातो. त्यात तो समाधानी असतो. भिकाऱ्याला जे आपण दिले ते तो स्वीकारतो, घेतो आणि निघून जातो. याचक तसा नसतो. याचक तुमच्या दारात जर उभा राहिला तर तो प्रार्थना करतो. तो प्रार्थना करतो आणि काय हवंय त्याचं नाव सांगतो. एखाद्या माणसाच्या मुलीचं लग्न आहे आणि तो जर याचक म्हणून तुमच्या दारात आला तर तो तुम्हाला प्रार्थना करेल, मालक मुलीचं लग्न आहे हो, बाकी सगळी जुळाजुळं झाली हो, थोडे जरा गहू कमी पडले, तो अर्धा पोतं गहू द्यावर, अर्धा पोतच द्या, अर्धा पोतं गहू द्यावर. ही याचना, ही प्रार्थना आहे. आणि हा याचक आहे. याचक वस्तूचं नाव सांगतो की मला हे द्या, आणि तुम्हाला तेच द्यावं लागतं. मुलीचं लग्न आहे, सगळी जुळाजुळं झाली, गहू कमी पडेत, मला अर्ध पोतं गहू द्या. ही प्रार्थना, ही याचना आहे. तुम्हाला गहूच द्यावं लागतात. तिथं बाजरी देऊन चालत नाही, गहूच द्यावे लागतात. आणि म्हणून आपण देऊ, ते भिकारी स्वीकारतो, निघून जातो. तो भिकारी असतो. पण याचक काहीतरी मागतो, वस्तूचं नाव सांगतो, आणि जे मागेल तेच द्यावं लागतं, तो याचक असतो. तुकोबरा याचक बी आहेत आणि भिकारी बी आहेत. जो मागतो तो भिकारी. मग मागणं सामान्य माणसापुढे असो की देवापुढे असो, जो मागतो तो भिकारीच. तुकोबरा आहे, याचक बी आहेत, भिकारी आहेत. मागतायत म्हणून भिकारी आहेत, आणि वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून शब्दप्रयोग आहे, याचक भिकारी. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबरा पांडुरंगाच्या दारात उभे राहिलेत आणि पांडुरंगाला प्रार्थना करतायत, आळवणी करतायत की पांडुरंगा, मी याचक भिकारी म्हणून तुझ्या दारात उभा राहिलोय, आणि मला काय दे, तर मला प्रेम दे. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. तुकोबारायांनी काय मागितले त्याचं नाव सांगितलंय, प्रेम मागितलंय. वस्तूचं नाव सांगतो आणि मागतो तो याचक. काहीच नाव घेत नाही, मालक देईल ते घेतो, निघून जातो तो भिकारी. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी आहेत, पण वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून तुकोबाराय याचक बी आहेत आणि भिकारी आहेत. आणि म्हणून शब्दप्रयोग आहे, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. भिकारी एकूण 3 प्रकारचे असतात. गरीब भिकारी, श्रीमंत भिकारी आणि याचक भिकारी. गरीब भिकारी आपण बोललो की दारात उभा राहिलाय, माई गरीबाला काही वाढा. गरीब भिकारी दारात उभा राहिलाय, आई माई गरीबाला काही वाढा. आतून ती माई आई जे काय आणून देईल, जे काय आणून देईल, भिकारी स्वीकारतो, निघून जातो. हा गरीब भिकारी आहे. एक श्रीमंत भिकारी आहे. श्रीमंत भिकारी आहे, श्रीमंत पण भिकारी आहे. नाथ महाराज या श्रीमंत भिकारीची व्याख्या सांगतायत आणि महाराज लिहितायत, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, अब्जावधी रुपये जवळ आहेत,
पण एवढं असूनही ज्याचं मन भरलं नाही, ज्याला अजून मिळावंच वाटतंय, ते भिकारी असते आणि ते श्रीमंत भिकारी असते. रस्त्यावर टांबऱ्याळ घेऊन जे म्हणतात की भगवान के नाम से दे, अल्लाह के नाम से दे, ते भिकारी नसतात. नाथ महाराज त्यांना भिकारी म्हणत नाहीत. मग गडगंज संपत्ती आहे, नोटाचे ढिगाल लागलेत, कोट्यावधी अब्जावधी रुपये, पण अजून मन भरलं नाही, मिळावंच वाटतंय, असूनही मिळावंच वाटतंय, तो खरा भिकारी असतो. आणि हा श्रीमंत भिकारी आहे. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. आपण 2 भिकारी पाहिले, गरीब भिकारी आणि श्रीमंत भिकारी. तिसरा आहे याचक भिकारी. आणि याचक भिकारी आहे तुकोबाराय. जो मागतो तो भिकारीच. मग देवापुढं मागितलं काय आणि माणसापुढं मागितलं काय, मागतो तो भिकारीच. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी आहेत, परंतु याचना करतायत, प्रार्थना करतायत आणि वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक, आणि म्हणून याचक भिकारी. तुकोबाराय पांडुरंगाच्या दारात खळ घेऊन उभे आहेत, पाय रोवून, देवा मला प्रेमरूपी खाऊ दे, वस्तूचं नाव सांगितलंय. प्रार्थना करतायत देवाच्या दारात उभं राहून, देवा मी याचना करतोय, मी प्रार्थना करतोय, काय मला दे, काय प्रेम, मला प्रेम दे, मला प्रेमाचा खाऊ दे. ही याचना आहे म्हणून याचक, आणि मागतायत म्हणून भिकारी, आणि म्हणून तुकोबाराय याचक भिकारी आहेत. आणि तुकोबाराय सुमुखानं शब्द प्रयोग करतायत की ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबाराय जे मागतायत त्याचं नाव सांगतायत, प्रार्थना करतायत, देवा मला प्रेम दे, प्रेमाची याचना आहे, वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक, आणि मागतायत म्हणून भिकारी. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सोमुखाना लिहित आहेत की ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबारायांनी स्वतःकडे बोट केलं आणि स्वतःला तुकोबाराय म्हणतात की मी याचक भिकारी आहे, देवा तुझ्या दारात उभं राहिलोय, मला प्रेम दे, मला प्रेमाचा खाऊ दे. मग हे प्रेम म्हणजे काय? तुकोबाराय देवाकडे प्रेम मागतायत. हे प्रेम म्हणजे काय? आणि तुकोबाराय देवाकडे प्रेमच का मागतात? देवाकडे बरंचसं काही देण्यासारखं आहे. ऐका, यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तीच आहेत. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगात. देवाकडे काय नाही आहे, देवाकडे काय नाही आहे. विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांड नायक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा देव. तुकोबारायासारखे भक्त देव कशाला नाही म्हणाल का? पण तुकोबाराय काही मागत नाहीत. वाढावे संतान, ग्रही व्हाय धनदान. उलट तुकोबाराय म्हणतात नको देव देवा द्रव्य आणि भाग्य, तोही एक उद्वेग होय जीवा. नको देव देवा पोटी हे संतान, माये जाळे जाण नाठवसी. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. तुकोबाराय लौकिकातलं मागत नाहीत, परमार्थात ते देवाकडे बरंचसं देण्यासारखं आहे. मी बोललो ऐका, यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे वस्तीचे आहेत, यातलं काही मागत नाहीत.
हां, की ज्यामुळे मुक्ती मिळते. यातले काही मागत नाहीत, मागतायत ते प्रेम. मग हे प्रेम म्हणजे काय? आणि तुकोबारायांनी प्रेमाचीच खळ का घेतली? तुकोबाराय देवाकडे प्रेमच का मागतात? प्रेम म्हणजे काय? तर प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. हे तुकोबारायचं चरण म्हणजेच प्रेम. तुकोबाराय सोमकाने लिहित आहेत, गाथेत की प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही, ते फक्त अनुभवता येतं. आणि म्हणून प्रेमाची व्याख्या, प्रेमाची डेफिनेशन काय? प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. ज्याच्यावर तुमचं प्रेम, त्याच्या भेटीने, त्याच्या स्पर्शाने, त्याच्या वार्तेने तुमचं हृदय पगळतं. अष्टसात्विक भाव उभे राहतात. अष्टसात्विक भाव उभे राहतात. प्रेमाच्या जोरावर त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करता. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, त्याचा काही निरोप आला, त्याची भेट झाली, त्याचा स्पर्श झाला की तुमचं हृदय पगळून जातं. अष्टसात्विक भाव तुमच्या शरीरावर उभे राहतात, रोमांच उभे राहतात, कंठ दाटून येतो. दोन सरोवर जशी उसळीने एकमेकात कालावली, मिसळली, तसा प्रसंग होतो. काय करून काय नाही, काय करून काय नाही. आवडीची व्यक्ती भेटल्यावर काय करून काय नाही, हे प्रेम असतं. ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, ते अनुभवायचं असतं. परंतु तरी ढोबळमानानं त्याला काहीतरी नावगाव द्यावंच लागल. म्हणून प्रेम म्हणजे सरळ सरळ आवड, स्नेह, जिव्हाळा किंवा अटॅचमेंट. हे सुद्धा शब्द प्रेमाला कमी पडतात. प्रेमाची व्याख्याच करता येत नाही. प्रेमाची व्याख्याच करता येत नाही. प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. ते सांगताच येत नाही, शब्दात मांडताच येत नाही. पण तरी दाटूमोठी शब्दात मांडायचा प्रयत्न केलाच तर प्रेम म्हणजे आवड, प्रेम म्हणजे स्नेह, प्रेम म्हणजे जिव्हाळा, प्रेम म्हणजे अटॅचमेंट. हे प्रेम कधीच स्वार्थी नसतं. प्रेम सदैव परार्थी असतं. प्रेम कधीच स्वतःसाठी जगत नाही. प्रेम नेहमी दुसऱ्यासाठी जगतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगत असता. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही आपला जीव देखील द्यायला तयार असता. हे प्रेम असतं. जुन्या काळी एक प्रथा होती. आपल्या लहानपणी, आपला लहानपणीचा काळ आठवा. एक 40, 45, 50 वर्ष मागे जा. बायका शेतात खुरपायला जायच्या आणि एक शिंदाडाच्या फोकाची विणलेली पाटी असायची, मोठी असायची रून, त्यात बाळ बसलं असं. खाली नरम कपडा टाकायचा, बाळ त्या पाटीत टाकायचं, वरून पांघरून घालायचं आणि बायका पाटीत घालून लेकराला शेतात घेऊन जायच्या. आणि एखाद्या लिंबाच्या झाडाखाली वगैरे ती पाटी मांडायची. बाळ सावलीत खेळतंय, आईने स्तनपान केले, बाळाचं पोट भरलं, आता खेळतंय पाटीत, पाय हलवतंय, खेळत आहे. आणि बायका खुरपायला जायच्या. बायका खुरपाच्या नादाला लागल्या. बाळाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. पण ती आईच मधून तिचं लक्ष बाळाकडे असतं. आईने बाळाकडे नजर फेकली आणि अचानक तिला असं
असं दृश्य दिसलं की बाळाच्या टोपलीवर एक नाग फणा काढून उभा राहिलाय. चावला नाही, फणा काढून उभा राहिलाय. बाळाच्या टोपलीवर नाग फणा काढून उभा राहिलाय. ती बाई अर्थात ती आई हातातलं खुरपं फेकून देते, पळत जाते, हाताने त्या सापाचं मुंडकं धरते. मला चाव पण माझ्या बाळाला वाचव, मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. एरवी घरात पालीला भिणारी आई पण डायरेक्ट सापाचं मुंडकं धरते. वेळ आली तर मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. बाळासाठी आईची मरण्याची तयारी आहे. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात प्रेम. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठीच तुम्ही जगता. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुमची जीव देण्याची तयारी असते. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ते जर दूर गेलं किंवा जीवनातून निघून गेलं तर तुम्ही जगूच शकत नाहीत. तुमच्या जीवनात काही रामच राहत नाही, काही रस राहत नाही, मरण येत नाही म्हणून तुम्ही जगत असता. अर्थात मनुष्य स्वतःसाठी कधी जगतच नाही. मनुष्य त्याच्यासाठी जगतो की ज्याच्यावर मनुष्याचं प्रेम आहे. आणि ज्याच्यावर मनुष्याचं प्रेम आहे मनुष्य त्याच्यासाठी जीव द्यायला सदैव तत्पर असतो. हे प्रेम असतं. बाळाच्या टोपलीवर साप फणा काढून उभा आहे. आई पळत जाते, सापाचं मुंडकं धरते. एरवी पालीला भिणारी आई, साधी घरात पालीला भिणारी आई सापाचं मुंडकं धरते, धरून फेकते बाजूला. प्रसंगाला तर चाव म्हणते, मला मी मरल पण माझं बाळ वाचव. हे प्रेम असतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जीव द्यायला तयार असता. तर्नाबांड मुलगा आहे 25 वर्षाचा, पहिलवान आहे. आई आणि मुलगा चाललेत. आई आणि मुलगा वाटाने चाललेत. तेवढ्यात एक वाघ आलाय समोरून. मुलगा पहिलवान आहे, 25 वर्षाचा आहे, तर्नाबांड आहे आणि पहिलवान आहे. पण आई त्या पहिलवान मुलाला पाठीशी घालते, सरक म्हणते मागं, आणि 2 हात वाघासोबत करते. वाघाला म्हणते, मला खा पण माझ्या बाळाला वाच. पहिलवान मुलगा आहे 25 वर्षाचा, पण आईने पाठीशी घातलाय. वाघाला म्हणते, मला खा पण माझ्या बाळाला वाचव. हे प्रेम असतं. आणि ते जर नवरा बायको रस्त्याने चालले असले तर, नवरा बायको रस्त्याने चालले तर समोरून वाघ आलाय. आईने मुलाला पाठीशी घातलं. बायको नवऱ्याला वाघापुढे ढकलेल, म्हणे याला खा मी पळून जाते, याला खा मी पळून जाते. हे प्रेम आहे का मग? आई आपल्या बाळाला पाठीशी घालते. 25 वर्ष पोरगं तर्ण पांडे पहिलवान आहे, कुस्त्या करते. आईसोबत चालले, वाघ आला. आईने त्याला पाठीमाग घातलं, सरक म्हणली मागं, नाही तर पळून जा. मी वाघासोबत 2 हात करते, वाघाला फाईट देते, मला खाऊ दे पण माझं बाळ वाचलं पाहिजे. ही आई, हे प्रेम आहे. आणि बायकोसोबत असेल तर अपवाद एखादी असते नवऱ्यासाठी जीव देणारी, पण बहुतांशी वाघ दिसला की धूम पळाली इकडे तिकडं. अहो बघा हो तुम्ही, ते वाघ चिंग पळून जाईल, नवऱ्याला वाघापुढे देईल, आपण पळून जाईल कुठेतरी झाडाच्या आडलं पेल. मग हे बायकोचं नवऱ्यावर प्रेम आहे का? ही ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट. नवरा बायकोत प्रेम नसतंच, अपवाद असतात. कुठली गोष्ट 100% खरी नसते, त्याला अपवाद असतोच. नवरा बायकोत वासना असते, वासना. प्रेम नाही. प्रेम ते असतं जे दुसऱ्यासाठी जगतं. प्रेम कधी स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी कधीच जगत नाही. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी प्रेम जगतं, तो माणूस जगतो. मग बायकोचं प्रेम आहे तर वाघासोबत का फाईट करत नाही? याचाच अर्थ बायकोचं नवऱ्यावर प्रेम नसतं, असतं ती वासना असते, ती दोघांची ॲडजस्टमेंट असते. नवरा सांभाळतो म्हणून बायको भाकरी घालते, आणि बायको भाकरी घालते म्हणून नवरा सांभाळतो. अन्यथा नवऱ्याचंही जर खरोखरच बायकोवर प्रेम असेल तर बायको मेली होकून चुकून दुर्दैवानं,
तर नवऱ्याने आयुष्यभर अविवाहित राहावं. पण बायको मेली आणि वर्ष श्राद्ध झालं, कुचकुच सुरू होते. लोकच ऐकानात. माझ्या मनात नाही हो, पण लोकच ऐकानात. लोक म्हणतात पप्याला माय पाहिजे. पहिल्या बायकोपासून पप्या झालेला आहे ना. लोक म्हणतात पप्याला माय पाहिजे. आता मस्त माझ्या मनात नाही, पण काय करू, लोकच ऐकानात. बळच घोड्यावर बसवायलेत. नावेला जण करायला लागलो भाऊ, आता काय करू. अरे भाडव्या, तुझी वास नाही म्हणणार, पप्याला माय नाही, तुला बायको पाहिजे म्हणणार. एखाद्या वेळेस नवरा मेला तर बाई आयुष्यभर एकटी राहते. पण नवरा बदमाश असतो, नवरा उशाचा साप असतो. बाईचं असतात मातामावल्या, पुष्कळशा मातामावल्यात. जितकं आईचं प्रेम आहे तितकं बायकोचं प्रेम नवऱ्यावर असू शकतं. अशा पुष्कळ बायका आहेत. पण नवरे बायकासाठी जगतात थोडं जरा कमी प्रमाणात आहे. अहो दावा होऊन देत नाही तर लगेच चर्चा सुरू होती, पप्याला माय पाहिजे. आणि म्हणून नवरा बायको ही ॲडजस्टमेंट आहे, प्रेम नाही. प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. अरे बायकोवर जर खरं प्रेम असेल तर ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ती व्यक्ती जीवनातून निघून गेली, तुम्हाला जगावं वाटत नाही, पण तुम्ही दुसरी बायको करता, मग तुमचं तिच्यावर प्रेम आहे का? नाही. मग तुम्ही म्हणता लेकराला भाकरी कोण घालील, तिकडंच काही व्हायचं तर होऊ दे, कुणी घालील भाकरी. पण खरोखरच ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती जर जीवनातून निघून गेली तर तुम्ही जगूच शकत नाहीत. बायको तर लई लांबचं राहिलो, जगूच शकत नाहीत. जीवनातला इंटरेस्ट निघून जातो. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तुम्ही त्याच्यासाठीच जगता. मनुष्य स्वतःसाठी जगतच नाही कधी. मनुष्याचं कुणावर तरी प्रेम असतं, आणि ज्याच्यावर प्रेम आहे मनुष्य त्याच्यासाठीच जगतो. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी प्रसंगी जीव द्यायला तयार असतो. आणि ती व्यक्ती जीवनातून निघून गेली तर त्याला जीवन नकोसं होतं, उदासी येते, मरण येत नाही म्हणून जगतो. हे प्रेम असतं. प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी कधीच जगत नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगता. हे प्रेम आहे. आणि हे प्रेम तुकोबाराय पांडुरंगाच्या दारात उभा राहून पांडुरंगाकडं याचना करतायत की पांडुरंगा, मी याचक म्हणून तुझ्या दारात उभा राहिलोय. मी याचक भिकारी आहे. याचक भिकारी म्हणून तुझ्या दारात उभा राहिलोय. कशा करता? तर पांडुरंगा, मला प्रेम दे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. महाराज म्हणतात देवा, मी तुझ्या दारात उभा राहिलोय, ठाकलोस आहे द्वारी, तुझ्या दारात उभा राहिलोय याचक म्हणून, याचक भिकारी म्हणून. का? तर देवा, मी याचना करतोय, तुझ्याकडे प्रार्थना करतोय, मला एक खाऊ दे. कोणता? तर प्रेमाचा. प्रेम भातुके पाठवा. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. देवा, मी याचक भिकारी तुझ्या दारात उभा राहिलोय, मला प्रेमाचा खाऊ दे, मला प्रेमाची भीक दे. तुकोबाराय देवाच्या दारात प्रेम मागतायत. मी बोलून गेलो, दुसरं काही मागत नाहीत. ऐका, यशस्वी अवधार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे सगळे देवाकडं. हे मागत नाहीत, धनदौलत मागत नाहीत, बायका मुलं नाही, काही नाही. प्रेमच मागतायत. का? प्रेमच मागतायत तुकोबाराय. का? तर याची अनेक कारण आहेत. याचं पहिलं कारण, प्रेमाने भक्तीतील खरा आनंद मिळतो. प्रेमाने भक्तीतील खरा आनंद मिळतो. तुकोबाराच लिहित आहेत, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई,
प्रेमेविन नाही समाधान. प्रेम जीवनात असल्याशिवाय भक्तीचा खरा आनंद मिळतच नाही. भक्ती तेव्हाच उपजते, नाथ महाराज लिहित आहेत, भक्ती तेव्हाच उपजते जेव्हा तुमच्या जीवनात प्रेम आहे. प्रेम तेथे उपजे भक्ती, प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम तेथे आढळ शांती, प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. नाथ महाराजची वही पुन्हा ऐका. प्रेम तेथे उपजे भक्ती, प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम तेथे आढळ शांती, प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. जीवनात जर प्रेम नसेल तर भक्ती उपजतच नाही, भक्तीचा जन्मच होत नाही. नाथ महाराज लिहितात, प्रेम तेथे उपजे भक्ती. तुमच्या अंतःकरणात जर भगवंताबद्दल प्रेम असेल तरच तुमच्या जीवनात भक्तीचा जन्म होतो, तरच भक्ती उपजते, अन्यथा नाही. प्रेमानं भक्तीचा जन्म होतो, प्रेमानं विरक्ती येते, प्रेमानं आढळ शांती येते, प्रेमानं मुक्ती येते. एवढं मोठं गबाळ मिळतं प्रेमाने. देवावर जर प्रेम केलं तर एवढं मोठं गबाळ मिळतंय, एवढं मोठं गबाळ. आणि म्हणून तुकोबाराय बाकी काही मागत नाही, सगळं बाजूला सरकवले, सगळं बाजूला सरकवले आणि एकच हट्ट धरलाय, देवा तुझ्या दारात पाय रोवून उभा आहे, ठाकलोसे द्वारी, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. देवा भिकारी म्हणून नाही, याचक म्हणून आलोय. भिकारीच आहे पण याचक भिकारी आहे. भिकाऱ्याला जे देऊ आम्ही त्यात संतुष्ट होतो, निघून जातो. देवा मी तसा गरीब भिकारी नाही आहे किंवा श्रीमंत भिकारी नाही आहे, मी याचक भिकारी आहे. मी याचना करेल, प्रार्थना करेल, जे मागेल तेच तुला द्यावं लागेल. का तर मी याचक भिकारी आहे. देवाला बांधलंय, देवाला बांधलंय. मी याचना करतोय, प्रार्थना करतोय, देवा मला दे. काय? प्रेम दे, प्रेमाचा खाऊ दे. प्रेम गोड आहे, प्रेम गोड आहे. प्रेम देवच देऊ शकतो. प्रेम देवाचे देणे, प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय येणे. प्रेम देवाचे देणे. काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त देवच देऊ शकतो, आम्ही स्वबळावर त्या मिळवूच शकत नाहीत, मिळवू शकत नाहीत. आणि अशा प्रामुख्यानं दोन गोष्टी आहेत, एक आहे वैराग्य आणि दुसरं आहे प्रेम. वैराग्यसुद्धा स्वबळावर मिळवता येत नाही, प्रेमही स्वबळावर मिळवता येत नाही. ज्ञानोबारायाची साक्ष देत आहेत. काय बोललो मी? वैराग्य आणि प्रेम या दोन गोष्टी स्वबळावर मिळवता येत नाहीत, त्या देवाच्या कृपेनेच देवाच्या कृपेनेच प्राप्त कराव्या लागतात. ज्ञानोबाराय साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागे, म्हणून हे पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया, पसाय तया. नीट आहे का? म्हणून हे पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. वैराग्य सिद्धी देव देतो प्रसाद म्हणून. कशामुळं? कर्मानं ईश्वराला भजल्यामुळं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. निष्काम हरिनाम आणि निष्काम कर्म याने जर तुम्ही देवाची पूजा केली तर देव संतुष्ट होतो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतो. वैराग्य हा भगवंतानं दिलेला प्रसाद असतो. वैराग्य हा भगवंतानं दिलेला प्रसाद असतो. तसंच प्रेमही भगवंतानं दिलेला प्रसाद असतो. स्वबळावर ते मिळवता येत नाही. आणि म्हणून तुकोबारासारख्या महान महात्म्याला देवाच्या दारात याचक भिकारी बनून उभा राहावा लागले आणि देवाच्या पुढं याचना करावं लागली की देवा हे प्रेम मी माझ्या बळावर मिळू शकत नाही, तुझ्याकडूनच मिळावं लागतं.
म्हणून मी याचक भिकारी बनून आलोय, मला प्रेम दे, मला प्रेम दे. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाई येणे. प्रेम देवाचं देणे, वैराग्य देवाचं देणे. वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. प्रेम देवाचे देणे. वैराग्य, प्रेम या गोष्टी भगवत कृपेनेच मिळत असतात. आम्ही स्वबळावर त्या मिळू शकत नाहीत. नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होई जे विरक्त, नामानं विरक्ती मिळते, अर्थात नामाने वैराग्य मिळतं. निष्काम कर्माने वैराग्य मिळतं, परंतु भगवंताचा प्रसाद म्हणून मिळतं. वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. वैराग्य, प्रेम भगवंताच्या कृपेनेच मिळतं, स्वबळावर ते मिळवता येत नाही. आणि म्हणून तुकोबारा एका अभंगातून बोलतायत की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडूनी जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. हा अभंग अतिशय चिंतनीय आहे. तुम्ही जर बारकाईने याचा अभ्यास केला, यात कशी लिंक आहे बघा. महाराज म्हणतायत की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडूनी जाय. वासना म्हणजे बळावलेल्या इच्छाच, पण बळावलेल्या इच्छा, घन आसक्ती, ती वासना असते. मग भगवत कृपेने किंवा संताच्या पायधुळीने तुमची वासना जळते, अर्थात इच्छा मरतात, तुम्ही निरीच्छ होता. वासना जळणं म्हणजे निरीच्छ होणं म्हणजेच वैराग्य. आणि म्हणून संत चरण रजानं तुमची वासना जळाली म्हणजे तुमच्या जीवनात वैराग्य आलं. आणि मग जीवनात वैराग्य आलं तर आणि तरच तुम्हाला रामनामाची गोडी निर्माण होते, अन्यथा नाही. मग संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि पुढं काय होतंय? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. संतांच्या पायधुळीने तुमची वासना जळाली, अर्थात तुम्हाला वैराग्य मिळालं. वैराग्य जीवनात आलं मगच रामनामाची खरी आवड निर्माण होते. तुमच्या जीवनात घडोघडीला सुख वाढू लागतं. आणि वैराग्य आलं, रामनामाची आवड निर्माण झाली तरच तुमच्या जीवनात प्रेम येतं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, अर्थात हे अष्टसात्विक भाव आहेत. संताच्या पायधुळीनं वासना जळाली म्हणजेच वैराग्य आलं तर आणि तरच रामनामाची आवड निर्माण होते. आणि रामनामाची आवड निर्माण होणं, वैराग्य धारण करून रामनामाची आवड निर्माण होणं, हेच प्रेम असते. यापेक्षा वेगळं प्रेम काय? वैराग्याची काय व्याख्या आहे? एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. ज्याला धन जन माता पिता काही आवडत नाही, एकटा नारायण आवडतो, नारायणाचं नाव आवडतं, हे वैराग्य असते. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हेच वैराग्य. आणि मग कुठलीच आवड शिल्लक नाही आहे, फक्त हरिनाम आणि हरी एवढीच आवड शिल्लक आहे. याचा सरळ अर्थ झाला की काही आवडत नाही, फक्त रामनाम आवडत आहे. याचा सरळ अर्थ होतो हे वैराग्य. आणि वैराग्य धारण करून जेव्हा तुम्ही रामनाम घेऊ लागता, वैराग्य जीवनात आलं तरच रामनामाची आवड आहे. म्हणजे रामावर तुमचं प्रेम आहे.
तुमच्या जीवनात आवड नसेल तर प्रेम येईल कुठून? आवड असेल तर प्रेम, वैराग्य असेल तर आवड, आवड असेल तर प्रेम. संताच्या पायधुळीने जीवनात वैराग्य आले, वैराग्य आले म्हणून रामनामाची आवड आहे. आणि रामनामाची आवड हेच प्रेम. आणि म्हणून कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. आणि म्हणून वैराग्य प्रेम हे भगवंताचं देणं आहे. हा भगवंताचा कृपा प्रसाद आहे. आणि म्हणून तुकोबा देवाच्या दारात उभे तर म्हणतात, देवा ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. देवा हे आम्हाला स्वबळावर मिळवता येत नाही रे प्रेम वगैरे, तुझ्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही. आणि मला तर ते हवंय, मी तुझ्या दारात उभा राहिलोय, मला प्रेम दे. का तर प्रेमाशिवाय भक्तीचा जन्मच नाही आहे. प्रेमाशिवाय भक्तीचा जन्मच नाही. प्रेम असेल तर भक्तीचा जन्म आहे. प्रेम तेथे उपजे भक्ती, प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम तेथे अढळ शांती, प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. नाथ महाराज. प्रेमाशिवाय भक्तीचा जन्मच नाही देवा. प्रेम नाही तर भक्तीत मजाच नाही आहे. जन्मच नाही तर मजात पुढची राहिली. प्रेम असेल तर भक्तीचा जन्म आहे, प्रेम असेल तर भक्तीत मजा आहे, भक्तीत आनंद आहे. आणि भक्तीचा आनंद मला लुटायचा आहे देवा. त्यासाठी माझी कळकळीची याचना आहे, विनंती की देवा मला प्रेम दे. आणि प्रेम माझ्या जीवनात तुझ्याबद्दल टिकावं यासाठी दुसरी एक प्रार्थना आहे. काय तर करुणी उचित प्रेम घाली हृदयात, करुणी उचित प्रेम घाली हृदयात. देवा मी प्रेम तर मागतोय भक्तीचा आनंद लुटण्यासाठी, पण ते प्रेम माझ्या जीवनात कायमचं टिकावं यासाठी मला उचित कर, त्यासाठी पात्र कर. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. माझ्या हृदयात प्रेम घाल देवा, पण त्यापूर्वी मला उचित कर. प्रेम टिकेल यासाठी पात्र कर. आणि प्रेम तेव्हाच टिकतं की जेव्हा जीवनात वैराग्य असतं. आणि म्हणून आत्मज्ञान असो प्रेम असो हे फक्त विरक्त अंतकरणातच टिकतं. विरक्ती वाचून कही या ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेवले देवे. मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आत्मज्ञान मुक्ती देईल, पण ते स्थिरावण्यासाठी मन शुद्ध लागतं, विरक्त लागतं. जसं आत्मज्ञान स्थिरवण्यासाठी मन विरक्त लागतं, तसं प्रेम स्थिरावण्यासाठी सुद्धा मन विरक्त लागतं. आणि म्हणून तुकोबा दुसरी विनंती करतात की करुणी उचित प्रेम घाली हृदयात. देवा मला प्रेम तर दे, पण ते प्रेम माझ्या हृदयात टिकण्यासाठी मला वैराग्यही दे. आणि म्हणून वैराग्य सिद्धी लायजे पसाय तया. वैराग्य प्रेम हे देवाचं देणं आहे. आणि म्हणून तुकोबा देवाकडून वैराग्य मागतायत, प्रेम मागतायत. आणि प्रेम कशा करता तर भक्तीचा आनंद लुटण्यासाठी. कारण जोपर्यंत जीवनात प्रेम नाही तोपर्यंत भक्ती निपजतच नाही, उपजतच नाही आहे. भक्तीचा जन्म प्रेमातून, अर्थात भक्तीशिवाय प्रेमाची मजाच येत नाही. नाथ महाराज बोलतात प्रेम ते उपजे भक्ती. प्रेम असेल तर खरी भक्ती उपजते, प्रेम असेल तर भक्तीची खरी मजा लुटता येते, आनंद लुटता येतो. आणि म्हणून तुकोबाराची प्रार्थना आहे, पहिली प्रार्थना की देवा मला प्रेम दे, प्रेमाचा खाऊ दे. लहान मुलं जेवण केले, भाकरी खाल्ल्यात, सगळं खाल्लंय, पण बाजारच्या दिवशी आईवडिलाची वाट पाहतात. बाबा बाजारला गेलेत, पोटगज भरलंय, तरी पोरं दारात उभे असतात. सौसांजला दिवस मावळताना 5-6 वाजता बाबा येतील, बाबा येतील, दादा येतील, आम्हाला गोडीशेव आणतील, जिलाबी आणतील. है ना, ती गोडीशेव तिला डंगरी शेव म्हणायची पहिली. आता काय म्हणतात की डंगरी शेव, आमच्या लहानपणी डंगरी शेव म्हणायचे. डंगरी शेव ती लाल गोडीशेव, चिवडा, जिलाबी काहीतरी बाबा आणतील, बर्फी वगैरे, पेढा. आणि ते बाबा आले आणि बाबाच्या हातात पुडा पाहिले की अरे बापरे, लेकरं देहभान विसरून जायचे. तो खाऊ पाहिल्यावर लेकरं देहभान विसरतात. तसं प्रेम मिळालं की माणूस देहभान विसरतो. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय येणे. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय येणे. प्रेम देवाचं देणे. जसं खाऊ पाहिला की लेकरं देहभान विसरतात. खाऊ पाहिला की लेकरं देहभान विसरतात,
जसं प्रेम जीवनात आलं की मनुष्य देवभान विसरतो, देवाचा होऊन जातो. आणि म्हणून देवा मला भक्तीचा आनंद लुटायचा आहे, माझ्या जीवनात भक्ती मला निर्माण करायची आहे, तिचा आनंद लुटायचा आहे देवा, म्हणून मला प्रेम दे आणि ती भक्ती माझ्या जीवनात टिकेल, ते प्रेम माझ्या जीवनात टिकेल यासाठी मला वैराग्य दे. आणि म्हणून तुकोबा आहे देवाच्या दारात याचक म्हणून उभा राहत आहेत आणि मागणी करतात की देवा मी तुझ्या दारात उभा आहे, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. हे पहिलं कारण आहे तुकोबा आहे देवाकडे प्रेम का मागतायत. प्रेमामुळे भक्तीचा जन्म होतो, प्रेमामुळे भक्तीचा आनंद लुटता येतो. तुकोबा आहे देवाकडे प्रेम मागतात त्याचं आणखीन एक दुसरं कारण आहे, बरीच कारण आहेत. दुसरं कारण असं आहे की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्या सुखात तुम्ही आपलं सुख पाहत असता. हे दुसरं कारण आहे तुकोबा प्रेम का मागतात की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्या सुखात तुम्ही आपलं सुख पाहत असता. अर्थात ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ती व्यक्ती जर सुखी असेल तर त्याच्या सुखात तुम्ही आपलं सुख मानता. हा प्रेमाचा स्वभाव आहे, कारण प्रेम परार्थी असते, प्रेम कधी स्वार्थी नसते. बाप आहे कपडे घ्यायला मुलाला घेऊन दुकानात गेलाय, बापाला एक ड्रेस घ्यायचा आहे, पोराला एक ड्रेस घ्यायचा आहे. पोराला म्हणलं काढ रे तुझे कपडे आधी, पोरानं कपडे काढले. बापापाशी दोनच ड्रेसचे पैसे आहेत, एक बापाचा ड्रेस आणि एक पोराचा ड्रेस. पण पोराला अचानक दोन ड्रेस आवडले. पोरगा म्हणते बाबा मला दोन्ही घ्या वाटते तो, बाबा मला दोन्ही घ्या वाटते तो. बाप म्हणतो घे दोन्ही घे, मला नको, मी नटलोय, मी सजलोय, मी मजा केली आहे, आता तू नट, तू सुखी हो, तुझ्या सुखातून